नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लसीकरणाच्या विक्रमाची. भारतामध्ये एका दिवसात 1 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. लसीकरणातला हा मोठा विक्रम आहे. रात्री 10 वाजेपर्यंत 1,64,032 नागरिकांना कोरोनाची लस एका दिवसात देण्यात आली आहे. काल ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 15 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. मात्र भारतामध्ये एका दिवसात 1 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे आणि लसीकरणाचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. काल रात्री 10 वाजेपर्यंत 1,64,032 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे आणि ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे आणि ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 15 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. आणि कालचा दिवस तर लसीकरणासाठी विक्रमाचाच होता, कारण देशामध्ये एका दिवसात 1 कोटी नागरिकांना कोरोनाची लस मिळालेली आहे. त्यामुळे लसीकरणाचा देशभरातला हा मोठा विक्रमच म्हणावा लागेल. आता पुढची बातमी ती म्हणजे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागते. दुसरी लाट ही संपत आली आहे. ती अजून पूर्णपणे संपलेली नाही. तोच तिसरी लाट सुद्धा उंबरठ्यावरती आहे आणि तिसऱ्या लाटेची ही चाहूल तर नाही ना, असा प्रश्न पडतोय, कारण राज्यामध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका वाढलेला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, कारण मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतीये. नाशिक आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढलेली आहे. दिवसभरात काल 5,108 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यामध्ये काही भागात मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढतीये. त्यामुळे राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. आता गणेशोत्सव सुद्धा तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन तर अलर्ट आहेच. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका देखील आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सगळी व्यवस्था केली जाते, उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काल दिवसभरात राज्यात 5,108 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि त्यापैकी जी महत्त्वाची शहरं आहेत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढलेली दिसतेय. संपूर्ण राज्यातच नव्हे तर मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढतीये आणि मुंबईमध्ये एका दिवसात काल गेल्या 4 दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मुंबईमध्ये वाढ तर झालेलीच आहे. दररोज 1,000 नव्या रुग्णांची भर पडतीये मुंबईमध्ये. राज्यामध्ये 51,500 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि मुंबईमध्ये कालच्या दिवसात 364 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत आणि कालच्या दिवसात मुंबईमध्ये 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. संपूर्ण राज्यच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा रुग्णसंख्या वाढतीये. गेल्या 4 दिवसात मुंबईतल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दररोज 1,000 नव्या रुग्णांची भर पडतीये. राज्यामध्ये सध्या 51,500 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमध्ये कालच्या दिवसात 364 इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत आणि दिवसभरात काल कोरोनामुळे मुंबईत 5 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. आता मुंबईमध्ये कोणत्या दिवशी किती रुग्णांची वाढ झाली हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मुंबईमध्ये किंबहुना राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका तर आहेच. आपण या ग्राफच्या माध्यमातून पाहतोय. 23 ऑगस्ट रोजी 3,643, 24 ऑगस्टला 4,355 इतके एका दिवसातले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. 25 ऑगस्टला 5,031, 26 ऑगस्टला 5,108 आणि 27 ऑगस्ट रोजी म्हणजे काल 4,654 इतकी एका दिवसातली कोरोना रुग्णांची संख्या राज्यातली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे राज्याला आणि गेल्या 4-5 दिवसातली आकडेवारी जर पाहिली तर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा वाढताच दिसतोय. 23 ऑगस्ट पासून 26 ऑगस्ट पर्यंत कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये. मुंबईतली जर गेल्या 24 तासातली स्थिती पाहिली तर सक्रिय रुग्ण 2,736 इतके आहेत आणि एकूण रुग्णसंख्या 7,42,401 म्हणजे राज्य असेल किंवा मुंबईमध्ये रुग्णसंख्या ही काही अंशी वाढतानाच दिसते गेल्या 4 दिवसांपासून.
मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत। स्वाती, संपूर्ण राज्यात नाही तर मुंबईमध्ये सुद्धा रुग्णसंख्या ही हळूहळू वाढताना दिसतेय, त्याचं काय कारण असावं? खरं तर आपण एक महत्त्वाची बातमी देऊया की रोज 300 ते 350 रुग्णांची मुंबईत भर पडते। मुंबईत 1000 रुग्णांची भर पडत नाही, त्यातल्या त्यात ही समाधानाची गोष्ट आहे। आणि साधारणतः जो 350चा आकडा आपण रोज बघतोय 300-350चा, हा मागचा एक साधारणतः 15 ते 20 दिवस असा स्टेबल आकडा, याच्यामध्ये फारशी सिग्निफिकंट वाढ होत नाहीये। जर वाढ कुठली होत असेल तर आपण बघतोय की साधारणतः मुलांची जी टक्केवारी आहे ती 9% आहे, म्हणजे 9%च्या आसपास मुलं बाधित होत आहेत। पण काही सोसायट्यांमध्ये किंवा काही ठिकाणी, जसं मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी एकाच ठिकाणी 15 मुलं अधिक त्या शाळेचा स्टाफ असे 22 जण बाधित आढळले होते। त्यामुळे अशा इमारतींमध्ये किंवा एकाच ठिकाणी रुग्ण सापडण्याच्या संख्या जी आहे किंवा जी ठिकाणं आहेत ती हळूहळू आयडेंटिफाय होताना बघायला मिळतात। विशेष म्हणजे आपण जर बघितलं की तिसऱ्या लाटेशी 2 हात करताना महानगरपालिकेनं आजपासूनच सगळ्या वॉर्डांमध्ये टेस्टिंग सेंटर सुरू केलेत आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे, पालिकेचं जे प्रसिद्धीपत्रक आहे, की तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जर आपल्याला तयारी केली पाहिजे आणि विशेष म्हणजे जर कुणाच्याही तुम्ही संपर्कात आलात तर संपर्कात येत असताना तुम्ही लगेचच स्वतःची चाचणी करून घ्या, कारण ही चाचणी विनामूल्य आहे। आता जर आपण बघितलं की ही आता मी स्टेशनला आहे, पण हे फार गजबजलेलं स्टेशन नाहीये, वेलेपार्लेसारखं स्टेशन आहे। आज एक त्यातल्या त्यात शनिवार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला गर्दी तशी कमी बघायला मिळते आणि त्यातही जे पासधारक आहेत त्यांची संख्या ट्रॅव्हलरच्या संख्येच्या तुलनेने कमी आहे। पण जर आता आपण समोर बघूया, ज्या महिला आहेत त्यांनी मास्क घातलेला बघायला मिळत नाहीये। एकूण जर पुढे आपण नजर दिली, मी माझ्या विजयला दाखवेन, जरा थोडंसं पुढे ये आणि विज्युअल दाखवायचा आपण प्रयत्न करू। तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण हे दाखवतोय की साधारणतः मास्क न घातलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि ही जर संख्या रोडावली नाही, ही संख्या जर कमी झाली नाही तर मात्र हळूहळू रुग्णसंख्या ही वाढताना बघायला मिळू शकते। विशेष म्हणजे आपण जर बघितलं की केंद्र सरकारनं पत्र लिहत राज्य सरकारला म्हटलेलं आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे सचिव आहेत त्यांनी पत्र लिहून राज्य सरकारला कळवलेलं आहे की शक्यतो तुम्ही काळजी घ्या आणि गणपती आणि दहीहंडी या उत्सवादरम्यान काही ठिकाणी काही मेजरमेंट्स घेत किंवा काही मेजर्स घेत गर्दी होणार नाही याची काळजी घ्या। तर याच्यामागचा हाच उद्देश आहे की मोठ्या संख्येनं लोकांना एकत्र जमू नये, कारण जेव्हा लोक एकत्र जमतात अशा वेळेला लागण होण्याची जी संख्या असते ती जास्त असते। जर आता आपण ट्रेनमध्ये तशी नजर टाकली तरी संख्या कमी असली तरी लोकांचा मास्क मात्र तोंडावरनं खाली, म्हणजे नाकावरनं तोंडावरनं खाली आल्याची आपण दृश्य आता दाखवू शकलो। सो एकूणच काय आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं तयारी केली जाते खरी, पण जसं आपण बघितलं की राज्यामध्ये सत्तेत असलेली सेना म्हणजे मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मात्र जर कठीण काय होतं की केंद्र सरकार असं म्हणतं की जे हे सण आहेत या सणांमध्ये गर्दी होणार नाही म्हणून काही ठिकाणी निर्बंध घाला, आणि राज्यामधला जो विरोधी पक्ष आहे बीजेपी त्यांच्या मते की हिंदू धर्मांचे सण साजरे करण्यावर हे सरकार बंधनं घालते, देवळं बंद करते, मंदिरं बंद करते। त्यामुळे या 2 गोष्टींमध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यामध्ये फार मोठा पेच प्रसंगाला सामोरं जावं लागतं, कारण हिंदुत्वाचा नारा देणारे उद्धव ठाकरे सरकार नेमकं करायचं का? तसं दहीहंडीवर आपण बघतो की बंधनं आहेत, बरोबर, पण गणेशोत्सव आहे तो गणेशोत्सव साजरा होणारच, म्हणजे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सव होणार नाही, पण घरगुती उत्सवात पण पाहुणे रावळे येणं आणि गर्दी होणं हे साहजिकच आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढेल याबद्दल कोणतीही शंका नाहीये। हळूहळू संख्या ही वाढताना बघायला मिळेल। जसं आता रेल्वेला प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते तस तशी ही गर्दी वाढेल, तशी करोना बाधितांची संख्या पण वाढण्याची शक्यता नाही तर वाढू शकतेच आहे। बरोबर श्वेता। स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एकतर सणासुदीचा काळ आहे, दहीहंडी गणेशोत्सवासारखे सण तोंडावरती आहेत आणि त्यातच मुंबई असेल किंवा संपूर्ण राज्यभरात जी काय गेल्या 4-5 दिवसाची आकडेवारी पाहिली तर थोड्याफार संख्येने ही रुग्णसंख्या वाढतीच दिसतेय। त्यामुळे एक प्रकारे राज्याला तर वाढत्या रुग्णसंख्येचा धोका आहेच आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सुद्धा धोका आहे। आता नाशिकमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते। एकूणच नाशिकमधली काय परिस्थिती आहे याबाबत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी।
त्यासाठी आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव स्वतः आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, नेमकी नाशिक शहरामध्ये कोरोनाची आता काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे आपण त्याच्यावर नियोजन करतोय? दुसरी लाट जी आहे ती साधारणतः फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च एप्रिल मेमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये आली. पहिल्या लाटेला पीकवर जाण्यासाठी 3 महिने लागले, परंतु ही दुसरी लाट जी आहे ती 1.5 महिन्यामध्येच ती पीकवर गेली आणि रोज रुग्णसंख्येची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येण्याची संख्या जी आहे ती 200-300 डायरेक्ट 3,500-4,000पर्यंत सुद्धा आपल्याकडे शहरामध्ये एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्याच्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. परंतु आता ही दुसरी लाट ओसरत चाललेली आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रोज 30-40 जास्तीत जास्त पेशंट येतात आणि आज शहरामध्ये सर्व मिळून एकूण 450 म्हणजे 457 ॲक्टिव्ह पेशंट आहे. त्यामुळे करोना आता कमी झालेला आहे. त्यामुळे जे अर्थचक्र चालू होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सूट नागरिकांना दिलेल्या आहे. परंतु तिसऱ्या लाटेमध्ये जे तज्ज्ञ समितीने शक्यता वर्तवली की तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक राहील आणि त्याच्यामध्ये डेली पेशंट आढळण्याचा आणि पीकवर जाण्याचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणावर राहील. त्या दृष्टीने तिपटीने नियोजन करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये ही वेव जी आहे ती बाधित होण्याचं प्रमाण हे लहान बालकांमध्ये सुद्धा राहणार असल्याचं तज्ज्ञ समितीने व्यक्त केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण नियोजन केलेलं आहे. जवळपास बिटकोमध्ये आपण 1,200 बेड तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांचे जे ट्रीटमेंट करायचे आहे त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. 8 पेडियाट्रिक डॉक्टर ते आपण तयार केलेले आहे आणि त्यामध्ये निओनॅटल जे लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर असतात ते व्हेंटिलेटरसुद्धा CSR फंडातून आपल्याला 5 उपलब्ध झालेले आहे. त्या दृष्टीने आपण सर्व नियोजन केलेलं आहे आणि खाजगी तसंच सिव्हिल हॉस्पिटललासुद्धा छोट्या मुलांची वाढ तयार करण्याची कारवाई चालू आहे. सर, आता सध्या आपल्याकडे ऑक्सिजनची उपलब्धता यासाठी काही नियोजन केले का? कारण गेल्या वेळी सर्वात जास्त रुग्ण दगावण्याचं प्रमाण जे होतं ते ऑक्सिजन अभावी होतं. हे खरं आहे. याच्यामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचं शॉर्टेज हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. ऑक्सिजनचं शॉर्टेज, व्हेंटिलेटर बेडचं शॉर्टेज, ऑक्सिजन बेडचं शॉर्टेज. रुग्णसंख्या इतकी झपाट्याने वाढली की खाजगी हॉस्पिटलसुद्धा फुल झाले, सरकारी हॉस्पिटलसुद्धा फुल झाले आणि हातातोंडाची परिस्थिती आली होती. आणि आम्ही बघितलं दुसऱ्या लाटेमध्ये की CCC बेड जे आहे बिना ऑक्सिजनचे त्या बेडची जास्त गरज नव्हती. खरे ऑक्सिजन बेडची गरज होती. त्या दृष्टिकोनातून आपण शहरामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासंबंधित नियोजन केलेलं आहे. सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो किंवा 8 फुटापेक्षा जास्त व्यक्तीच्या जवळ येतो त्यावेळेला मास्कचा वापर कंपल्सरी करणे. हे जर त्रिसूत्री पाळली तर आपण करोनाला निश्चित दूर ठेवू शकतो. हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आता पाहूयात नागपुरातली स्थिती. कारण नागपुरात डेल्टा प्लसच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याच्या प्रसारावरती प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणामध्ये जावं लागेल किंवा रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी आदेश जारी केलेले आहेत. बी राधाकृष्ण काय म्हणाले ऐकूयात. त्याच्यातून कोणी व्यक्ती एसिम्प्टोमॅटिक असल्यामुळे बाहेर फिरणे किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यातून जे पॉसिबिलिटीज आपण टाळता येते. आणि एखादा जिनोम सिक्वेन्सिंगचा डेटा येण्यापर्यंत वेळ लागत असते तरी डेल्टा प्लस वगैरे कोणी असेल तर त्यांचं पण स्प्रेड होण्याचा आपण वाव देणार नाही आहे. अशा प्रकारचं आपण विस्तारित तयारी ठेवलेली आहे. जवळपास प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपल्याकडे जास्त आहे आणि यानंतर आपण जवळपास 1,000हून अधिक बेड आपण पहिल्या वेव्हमध्ये आपल्याकडे जवळपास 200 बेड होते. नंतर आपण दुप्पट 3 पट केले होते. आता जवळपास 1,000 बेड आपण अजून आयडेंटिफाय करून ऑक्सिजनेटेड बेड्स आपण तयार करून ठेवले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा एकीकडे राज्याला धोका आहे, मात्र नागपूरला काही अंशी दिलासा आहे. कारण 22 ऑगस्ट पासून ते कालपर्यंत नागपुरातली एकूण रुग्णसंख्या किती होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 22 ऑगस्टला 113 इतकी एका दिवसातली रुग्णसंख्या होती आणि 23 ऑगस्ट रोजी 109. 24 ऑगस्टला नागपुरात एका दिवसात 93 रुग्ण सापडले होते. तेच रुग्ण 25 ऑगस्टला 97 इतके सापडले आणि 26 ऑगस्ट म्हणजे काल नागपुरात एका दिवसात 77 रुग्ण सापडले. रुग्णसंख्या थोडीशी कमी झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये नागपुरात रुग्णसंख्या कमी झालेली दिसली, मात्र राज्यामध्ये 22 ऑगस्ट रोजी 4,141, 23 ऑगस्टला 3,643, 24 ऑगस्टला एका दिवसात 4,355 रुग्ण सापडले होते. 25 ऑगस्टला ही रुग्णसंख्या वाढून 5,031 वरती गेली होती आणि काल 26 ऑगस्ट रोजी
5,108 इतकी रुग्णसंख्या राज्यातली एका दिवसातली 26 ऑगस्ट रोजीची होती. इतर भागातली कोरोनाची स्थिती सुद्धा जाणून घेणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. पुणे ग्रामीण भागातील कोरोनाची दुसरी लाट आत्ता कुठे ओसरू लागली आणि गेल्याच आठवड्यात ग्रामीण भागातला पॉझिटिव्हिटी रेट हा 5% खाली आलाय. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन झेडपी प्रशासनानं आरोग्य व्यवस्था आत्तापासूनच सज्ज ठेवली आहे असा दावा पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी केलाय. पुन्हा तिसरी लाट आली तर काय करायचं? लहान मुलांना संसर्ग वाढण्याचा धोका वर्तवला जातोय. या संदर्भात काय तयारी? आपल्यासोबत झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद सर आहेत. सर, मला सांगा, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली, अजून दुसरीतून आपण बाहेर नाही आलेलो. दुसरी लाटमध्ये एक जो लॉंग टेल फिनॉमिना आपण म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी आपले ससेप्टेबल पॉप्युलेशन जास्त राहिले, म्हणजे अँटीबॉडी त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात यदि असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉंग टेल फिनॉमिना दिसतो. आणि लॉंग टेल फिनॉमिना आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागमध्ये दिसला आणि त्याचं मूळ कारण होतं की आपलं निर्बंध व्यवस्थित होता, आपल्या व्यवस्थितप्रमाणे आपलं लोकांनी सगळे प्रकारचे काळजी घेतली होती. पण कोरोनाचा व्हायरस पूर्णतः काढण्यामध्ये आपल्याला जरासा वेळ लागला आणि अजून आता जवळपास 1200 ग्रामपंचायत कोरोनामुक्त आहे. काही 100-150 ग्रामपंचायतमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसतोय. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धडक मोहीम चालू आहे आणि त्या ठिकाणी आपला पूर्ण विश्वास आहे की आपण कोरोनाला पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये टोटली म्हणजे बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. पण तिसरी लाट आली तर काय करायचं? लहान मुलांचं संसर्ग धोका वर्तवतो. आकडेवारी काय सांगते? आता पॉझिटिव्ह रेट काय? आताची पॉझिटिव्हिटी रेट 3.6% आहे. ग्रामीण पुणे पुरती मी सांगतोय. आणि पॉझिटिव्हिटी रेट अजून सातत्याने कमी होत आहे. दर आठवडा 1 या 2% प्रमाणात कमी होत आहे. लहान मुलांसाठी आणि इतर ससेप्टेबल पॉप्युलेशन ज्या ठिकाणी आधी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता, टास्क फोर्सच्या गाईडलाईन्स अनुसार आपण सर्व तयारी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण आपले प्रत्येक तालुक्यामध्ये एक पीडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आली आहे. डॉक्टरांची नेमणूक 109 डॉक्टरांची नेमणूक पीडियाट्रिक एज ग्रुपसाठी करण्यात आलेली आहे आणि औषध उपचार सगळ्या गोष्टीची आपली तयारी आहे. तो आता आजच्या दिवशी कुठल्याही अडचण, लहान मुलं असेल या इव्हन आपले मोठे लोक असेल त्यांच्यासाठी कुठल्याही अडचण नाही आहे. आपली पूर्ण तयारी आणि आपली पालकमंत्री महोदयांच्या सूचनानुसार आणि टास्क फोर्सच्या सूचनानुसार सगळी तयारी करण्यात येत आहे. गेल्या 5 दिवसाची आकडेवारी काय सांगते? मी ट्रेंड काय? मागचे 5 दिवसमध्ये फॉलिंग ट्रेंड आहे. म्हणजे ग्रामपंचायतची जो बाधित ग्रामपंचायतची संख्यामध्ये सतत कमी होताना प्रादुर्भाव दिसतोय. हॉटस्पॉट काहीतरी गाव 95 आहेत अजूनही. 95 1 से 2 हॉटस्पॉटचे गाव आहे आणि ते हॉटस्पॉटचे गाव ज्या ज्या ठिकाणी केसेस असतो त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करतो आणि टेस्टिंग आपण मोठ्या प्रमाणात केलं. प्रत्येक कुटुंबातून मिनिमम 1 माणूस टेस्टिंग करतो. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह माणूस येतो. बट आता एसिम्प्टोमॅटिक जो लोक आहेत त्यांचे प्रमाण 20मध्ये 19 जण एसिम्प्टोमॅटिक आहे. 95% जण आता एसिम्प्टोमॅटिक आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेऊन डेथ रेट फारच कमी आहे. म्हणजे आपलं डेथ रेट दर दिवसच्या आधी आपण डेथ रेट पाहिला तर 1% फारच कमी असतो. या सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन आपल्याकडे परिस्थिती टोटली इन कंट्रोल आहे. हे होते पुणे झेडपी सीईओ आयुष प्रसाद सर. यांनी सांगितलं की दुसऱ्या लाटेतनं आता आम्ही कुठेतरी बाहेर पडतोय. ट्रेंड जो फॉलिंग डाऊन आहे, पॉझिटिव्हिटी रेट अगदी 3.5% आलेला आहे. पण जर समजा न करो तिसरी लाट आली तर त्याच्या सज्जतेसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत सामना करण्यासाठी. लहान मुलांसाठी पीडियाट्रिकची वेगळे वार्ड्स तयार ठेवलेले आहेत. आशा करूयात तिसरी लाटच येऊ नये. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर कोरोनाच्या सध्याच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपण राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरातला हा आढावा घेतला. यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर पाहूयात स्पीड न्यूज.